नमस्कार. आज आपण भरपूर असं आयर्न आणि प्रोटीन असं असलेलं नाचणीचं सत्व कसं बनवायचं घरच्या घरी ते पाहणार आहोत. सोप्यातली सोपी पद्धत आहे आणि अगदी सोप्या पद्धतीनं आपण हे नाचणीचं सत्व घरी बनवणार आहोत. तसंच लहान मुलांना हे नाचणीचं सत्व दिल्यामुळं हाडे हे मजबूत होतात आणि त्यामध्ये आयर्न आणि प्रोटीन असल्यामुळे शरीराची मजबूती वाढते. तर अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे. तर सुरुवात करू. इथं मी 1 वाटी इतकी नाचणी घेतलेली आहे आणि ही नाचणी आहे ती व्यवस्थित अशी साफ करून घेतलेली आहे. तर एक भांड घ्यायचं आहे, पसरट असेल ती, आणि त्यामध्ये हे नाचणी आहे ती ओतून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि ही व्यवस्थित अशी चोळून 2 ते 3 पाण्यानं धुवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे, म्हणजे वर काय पावडर वगैरे असेल ना तर ते, किंवा कचरा वगैरे असेल तो वर येईल. आणि चोळून चोळून 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊ. नाचणी व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्यानं. त्यामध्ये स्वच्छ असं पाणी घालायचं आहे. पूर्णपणे हे नाचणी आहे ते डीप झाली पाहिजे आणि कमीत कमी 13 ते 14 तास हे भिजत ठेवायचं आहे. असंच 14 तास झालेले आहेत. झाकण काढूया आणि ही नाचणी आहे ती छान भिजलेली आहे, परंतु ही वरचं पाणी आहे ना हे आपल्याला काढून टाकायचं आहे. वरचं पाणी आहे ते खराब होतं ते काढून टाकलेलं आहे आणि इथे एक चाळण घेतलेली आहे, त्यावरती ही नाचणी आहे ती थोडीशी नितळवून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं यामधील पाणी आहे ते पूर्णपणे नितळलेलं आहे. तर हे खालचं पाणी आहे ते टाकून द्यायचं आहे. त्यानंतर इथे एक भांड घेतलेलं आहे आणि सुती कपडा घ्यायचा आहे, रुमाल असेल तरी सुद्धा चालू शकतं. तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं हंतरून घ्यायचा आणि जे नाचणी आहे नितळून घेतलेली ती यामध्ये टाकून घ्यायची आहे या पद्धतीनं. आणि हे व्यवस्थित रुमाल आहे तो या पद्धतीनं गाठोडं बांधून घ्यायचं आहे. अगदी हे बांधताना फिट्ट बांधायचं आहे अशा पद्धतीनं, आणि नंतर असे गाठ मारून घ्यायचे आहे. सुतीच कपडा घ्यायचा, त्यामुळं नाचणीला मोड जे आहे ते खूप छान येतात. अशा पद्धतीनं छान असं बांधून घेतलेलं आहे. बांधल्यानंतर काय करायचंय, थोडासा कपडा राहिलेला आहे तो या पद्धतीनं असं ह्याच्यावरती झाकून घ्यायचा आणि ही भांड आहे त्यामध्येच हे असं ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी 12 ते 13 तास आपल्याला हे मोड आणण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 13 ते 14 तास झालेले आहेत. झाकण काढूया आणि पाहू शकता तुम्ही खूप छान अशा ह्या मोड आलेले आहेत नाचणीला. तर आपण कपडा जो आहे हे गाठोडं बांधलेलं हे सोडून घ्यायचं आहे. आणि एक ताट घ्यायचं आहे पसरट असं आपल्याला, कारण ह्यामध्ये आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. तर ह्या ताटावरतीच आपण हे सोडून घेऊया. पाहू शकताय मस्त असे मोड आलेले आहेत. कमीत कमी 14 ते 15 तास लागतात हे छान असे मोड येण्यासाठी. ह्या ताटामध्ये हे ओतून घेऊया. हे नाचणीला मोड आलेले हे जे असे एकदम घट्ट असं बसलेलं आहे ना जाम, हे सोडून असं घ्यायचं आहे, पसरवून घ्यायचं, जेणेकरून ही फॅनच्या हवेखाली आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरच आपण नाचणी सत्व आहे ते बनवणार आहोत. अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने आपले नाचणी सत्व आहे ते बनवून तयार होतं. अशा पद्धतीने आपण 3 ते 4 तास अगदी फॅनच्या हवेखाली सुकवून घेऊ. मोड आणलेली नाचणी आहे ती पूर्णपणे छान अशी सुकवून घेतलेली आहे फॅनच्या हवेखाली. तर ह्याचं आपल्याला बारीक असं मिक्सरवरती पीठ बनवून घ्यायचं आहे. जेवढं बारीक करता येईल तेवढं मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे हे पीठ, पाहू शकताय. त्यानंतर आपल्याला एक भांड घ्यायचं आहे आणि त्यावरती आहे ते एक सुती कपडा हातरून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. आणि हे पीठ आहे ह्यावरती टाकून घ्यायचं आहे, म्हणजे गाळून घ्यायचं आहे. कारण जे वरती जो बारीक असा कोंडा राहिलेला आहे
तो सुद्धा आपल्याला नंतर खीर वगैरे बनवताना वापरायचा आहे। परंतु हे जे पीठ आहे ते पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। कपड्यावरती गाळून जे वर कोंडा राहिलेला आहे तो आपण भाकरीमध्ये सुद्धा टाकू शकतो, किंवा मग खीर बनवायची असेल नाचणीची त्यामध्ये वापरलं तरी सुद्धा चालतंय। तर अशा पद्धतीने खाली जे आहे ते पीठ आपलं तयार झालेलं आहे, पाहू शकताय। मस्त असं भरपूर आयर्न असलेलं आणि ग्लुटन फ्री आहे नाचणी, त्यामुळं खायला सुद्धा भरपूर छान आहे, प्रोटीन भरपूर आहे। लहान मुलांना 6 महिन्याच्या नंतरच्या वेळेस जे आहे ते नाचणी सत्व दिलं जातं। तर इथून पुढं म्हणजे आहे ते ह्याच्या काय रेसिपी असणार आहेत आणि हे नाचणी सत्व कसं बनवायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यापासून कोणकोणत्या पदार्थ बनवले जातात लहान मुलांसाठी ह्याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करा। धन्यवाद।